ऑटोइम्युनिटी जी आहे ही स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त दिसून येते आणि त्याची तीव्रता सुद्धा स्त्रियांमध्येच जास्त दिसून येते. पण का बरं असं? पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांमध्ये हा आजार का दिसून येतो जास्त? कारण आहे सतत असलेला ताणतणाव. आणि त्या ताणतणावामध्ये पण जर भावनांची गळचेपी झालेली असेल तर सततच्या होणाऱ्या भावनिक खच्चीकरणातून बऱ्याच वेळेला संताप, राग, चिडचिड, नैराश्य, त्याच्यानंतर अपमानाची भावना, ह्या सगळ्या नकारात्मक भावनांचा उद्रेक होतो. आणि ह्या नकारात्मक भावनांमुळे हळूहळू तुमचा आत्मविश्वास पण ढासळायला चालू होतो. सतत हा जर स्ट्रेस आपण घेऊन चाललो तर आपल्या शरीरामध्ये बऱ्याच वेळेला कॉर्टिझॉल नावाचं एक संप्रेरक असतं, त्याचं प्रमाण खूप वाढतं. आणि एकदा का कॉर्टिझॉल सतत वाढत राहिलं की तुमच्या अवयवांच्या पेशींना सूज यायला चालू होते आणि इव्हेंच्युअली तुम्ही ऑटोइम्युन आजाराचे शिकार बनता. म्हणूनच होमिओपॅथिक डॉक्टरांचा कल काय असतो तर त्या व्यक्तीला समजून घ्यायचं. होमिओपॅथिक औषध जातं त्यावेळेला पेशंटच्या ह्या ज्या विस्फोटक भावना आहेत ह्या भावना वाहण्यासाठी मदत होते. आणि एकदा का पेशंटच्या ह्या भावना वाहून गेल्या, एकदा का पेशंट एकदम व्यक्त झाला, त्यानंतर त्या रुग्णाला भावनिक, मानसिक आणि शारीरिकरित्या एकदम हलकं वाटायला चालू होतं आणि मग त्या आजारातून तो हळूहळू बाहेर यायला त्याला मदत होते. धन्यवाद. जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.